दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मोठी कारवाई करत भारत राष्ट्र समितीचे नेते केसीआर यांची मुलगी के कविता यांना हैदराबाद येथून ताब्यात घेतलंय। ईडी आता के कविता यांना चौकशीसाठी तेलंगणातून दिल्लीला नेतीये। के कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीनं आज छापेमारी केली होती। त्यानंतर काही तासातच त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। कविता यांनी ईडीचे काही समन्स येऊनही चौकशीसाठी त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या। त्यानंतर ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला होता। के कविता तेलंगणा विधान परिषद सदस्य असून बीआरएस पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी आहे। ईडीने दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी त्यांची यापूर्वीही चौकशी केली आहे। गेल्या 3 महिन्यात त्यांना ईडीनं 2 समन्स पाठवूनही त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या। दिल्लीतून दारू धोरण घोटाळा संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील एक आरोपी अमित अरोडा यांनी चौकशी दरम्यान कविता यांचं नाव घेतलं होतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।